जगामध्ये अनेक लोक चतुर आहेत महाराज. विचार करा, माणसानं मोबाईल बनवला, स्मार्ट पीस मोबाईल झाला. मोबाईल माणसानं बनवला, त्या मोबाईलला आपण काही प्रश्न विचारा, मोबाईलकडे आपल्यासाठी उत्तर आहे. माणसानं बनवलेला मोबाईल जर एवढा हुशार असेल माईबापांनो, तर विचार करा, ज्या देवानं माणसाला बनवलं तो देव किती हुशार असेल, तो परमात्मा किती हुशार असेल. चतुरा तो शिरोमणी. माझ्या परमात्म्यासारखं जगातलंही लोक हुशार, इतके लोक हुशार. एक जणाची बायको त्याला कधीच कुठं जाऊ देत नव्हती. कोणाच्या दहाव्याला नाही, मौतील नाही, वर श्राद्धाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, सभेला नाही, पार्टीला नाही, वाढदिवसाला नाही. ते असं घरात बसून बसून वैतागलं. नेमका तिचा बाप आजारी पडला आणि ती 4 दिवस माहेरी गेली. पण माहेरी गेल्यावर सुद्धा गप्प बसत नव्हती ती. तिथून सारखा फोन करायची, कुठं आहे तुम्ही. आता हे घाबरेल गिराईक मुंबईचं, हे म्हणायचं घरातच आहे. ती म्हणायची कशावरून, हे लगेच मिक्सरचा आवाज काढायचं, कुर्र. पहिल्या दिवशी फोन केलाय, कुठे घरातच आहे. दुसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे घरातच आहे, मिक्सर. तिसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे घरातच आहे, मिक्सर. चौथ्या दिवशी ती माहेरून आली. ती म्हणे, बंड्या कुठं गेलतोय पप्पा. बंड्या म्हणे, मम्मी जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी, पण जाताना आपलं मिक्सरच संग घेऊन जायले मम्मी. असा हा माणूस एवढा हुशार आहे महाराज. मग अशा माणसाला बनवणारा देव किती हुशार असेल. माझा परमात्मा इतका हुशार आहे महाराज. परमात्म्याला कळालं की आज आपल्या घरी संत महात्मे येत आहे. लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी 1 किलोमीटरवर सडा टाक, रांगोळी काढ. लक्ष्मी सडा टाक, रांगोळी काढ, फुलं टाक, फुलांनी रस्ता सजाव, घराला तोरण लाव, घर सजाव, घराला फुलांच्या माळा लाव, पंचपक्वान्नाचं भोजन कर. सुंदर त्या ठिकाणी सगळं सगळं सुंदर झालं पाहिजे, छान झालं पाहिजे. लक्ष्मी मातेनं विचारलं, का. अगं आज आपल्या घरी संत महात्मे येत आहे, आज आपल्या घरी संत महात्मे येत आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आपल्या घरी संत महात्मे येत आहे, सगळी तयारी झाली पाहिजे. लक्ष्मी मातेनं सगळी तयारी केली महाराज, सगळी तयारी केली. भृगू आले, भृगूंनी पाहिलं सगळी तयारी झाली आहे, पण भृगूंना घ्यायची होती परीक्षा. भृगू ऋषी जसे आले ना माईबापांनो, धाडकन आल्या बरोबर आरतीचं ताट गेलं, पण धाड दिशी भगवान परमात्म्याच्या छातीमध्ये भृगूंनी त्या ठिकाणी लात मारली. भृगूंना वाटलं असं केलं की देवाला राग येणार, पण माझ्या परमात्म्याला राग आला नाही. उलट ज्या ठिकाणी त्या लात मारली ना, त्या ठिकाणी अजूनही पाऊलांची मुद्रा, मी हृदयी वाहेगा सुभद्रा, ती पाऊल मुद्रा देवाने छातीवरती धारण केली. एवढे परमात्म्याला भक्त आवडतात, तेही प्राणा परवते, आवडते जे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती, किंबहुना आवडे निरुपम, देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. इतका परमात्म्याला भक्त आवडतात. त्या ठिकाणी पाऊल मुद्रा धारण केली. देवाला राग आला नाही, देव त्या ठिकाणी पास झाले, देवांना फलभाग मिळाला. ब्रह्मदेवाच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, सगळ्या महिलांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं. सगळ्या महिला, लक्ष्मी मातेला सुद्धा निमंत्रित केलेलं होतं. लक्ष्मी माता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या. आता हा प्रकार आधी घडलेला होता. लक्ष्मी मातेला येताना बघितलं, सगळी कुरबुर कुरबुर चालू झाली. आली आली, बघा 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 आली. 4 चौघामध्ये याला लाज नाही वाटली. लक्ष्मी माता जशा जवळ आल्या ना, बाई स्वतःच्या नवऱ्यानं ब्राह्मणांच्या लाथाचा मार खाल्ला, तुला 4 चौघामध्ये याला लाज नाही का वाटली. ऐका मायबापांनो, जी महान पतिव्रता आहे ती सगळं सहन करेल, पण पतीचा अपमान सहन करणार नाही. आणि जी महान पतिव्रता असते, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एक महान पतिव्रता श्री देवाचा पतीचा अपमान कधी सहन करत नाही, कारण पती तिच्यासाठी परमेश्वर असतो. हे स्त्री जीवन फार कठीण आहे माईबापांनो, हे स्त्री जीवन एवढं कठीण आहे. सांगेन मी तुम्हाला, एक स्त्री काय, हा नवरात्र उत्सव आहे, या निमित्तानं आवर्जून सर्व स्त्रियांनी सर्वांगाचे कान करून ऐका, सर्व पुरुषांनी सर्वांगाचे कान करून ऐका. एक स्त्री जीवन काय महाराज. लहानपणापासून आई बापाच्या मांडीवर खेळते, आई बापाच्या मांडीवर बागडते, पण आपल्या वडिलांचं नाव कुठं बदनाम नाही झालं पाहिजे, आपल्या आईचं नाव कुठे बदनाम झालं नाही पाहिजे, पहाडासारखा आपला बाप कुणापुढे झुकला नाही पाहिजे, आणि आकाशासारखी आपली आई कुणापुढे वाकली नाही पाहिजे. यासाठी या समाजाच्या दबावाखाली कितीतरी स्वप्नांचा चुराडा करते आमची मुलगी, आणि आई बापाचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करते आमची मुलगी. स्त्रीचं जीवन आई बापाच्या घरी जरी असली ना माई बापांनो, तरी दबावाखाली आहे, तिला मोकळा श्वास घेता येत नाही.
एकदा लग्न झालं तिचं, लग्न झालं, मुलीचं बाईमध्ये रूपांतर झालं, मुलीचं बाईमध्ये रूपांतर झालं. माईबापांनो, कितीतरी स्वप्न उराशी बाळगून उंबरटा ओलांडून ती पतीच्या घरी आली होती. पण पती हा स्त्रीचा परमेश्वर, आपली हिंदू धर्म संस्कृती सांगते, पती हा स्त्रीचा परमेश्वर. पती सांगेल तीच पूर्व दिशा, पती सांगतील ती ऐकायचं, पतीच्या वचनाप्रमाणे चालायचं. समाजाने आपल्या पतीला आणि आपल्या नात्याला, पती पत्नीच्या नात्याला कुठे बदनाम करू नये म्हणून सर्व स्वप्नांचा चुराडा केला. पतीच्या आज्ञेमध्ये आयुष्यभर राहिली ती आमची जगदंबा, ती आमची लक्ष्मी. समाजाच्या दबावाखाली जगली ती, तिथे सुद्धा तिला मोकळा श्वास घ्यायला मिळाला नाही. चला पुढे आलं म्हातारपण. म्हातारपणामध्ये आपल्यामुळे आपल्या लेक सुनामध्ये भांडण होऊ नये, आपल्यामुळे आपल्या लेक सुनाचा प्रपंच कुठे उद्ध्वस्त होऊ नये म्हणून लेक सुनाच्या दबावाखाली राहिली ती, तिथे सुद्धा आपल्या स्वप्नांचा चुराडा केला, आपल्या इच्छा आकांक्षा त्यांचा चुराडा केला आणि लेक सुनाच्या म्हणण्याप्रमाणे वागली ती, जगली ती. ऐका माईबापांनो, दुसऱ्याचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटली ती, दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटली ती, दुसऱ्याला मोठं करण्यासाठी, पतीचं स्वप्न, आईवडिलांचं स्वप्न, आपल्या मुलाचं स्वप्न जगण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण होण्यासाठी जगली ती. पण कधीतरी आपण तिच्या स्वप्नांचा विचार केला का? ऐका, नवरात्र उत्सवानिमित्तानं मी तुम्हाला प्रश्न विचारते, कधीतरी आपण तिच्या स्वप्नांचा विचार केला का? कधीतरी आपण तिच्या अस्तित्वाचा विचार केला का? कधीतरी आपण तिच्या इच्छा आकांक्षाचा विचार केला का? आणि कधीतरी या स्त्रीला मोकळा श्वास घ्यायला मिळाला का? कधीतरी तिला सुंदर, समाधानी, आनंदी जीवन जगायला मिळालं का? हा प्रश्न आपणा सर्वांसमोर मांडणार आहे मी. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी लक्ष्मी माता आल्या, सगळ्या जणी बोलायला लागल्या. लक्ष्मी मातेच्या डोळ्यातून घळघळ अश्रू आले, पतीचा अपमान सहन होईना. लक्ष्मी माता तशाच परत आल्या, देवाजवळ बसल्या, देवाचे पाय चेपू लागल्या. पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती. तिसी यावे काकुलती, यावे काकुलती, तिसी यावे काकुलती, ती यावे काकुलती. वेगी आणावा तो हारी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हारी, आणावा तो हरी, योगी आणावा तो हरी, आणावा तो हरी.